तर नमस्कार मित्रांनो, अनेक जणांचे मला मेसेज आले होते, की ताई ठाणे ग्रामीणचं ग्राउंड हे रोडवरती होणार आहे की सर्कल वरती होणार आहे. तर मी थोडंसं जी मागची पार्श्वभूमी आहे ना, ती अनुसरून सांगते. तर 2022-23 ला जी पहिली मोठी भरती झाली होती ना, जी भरती मी दिली होती. त्यावेळेला जे ठाणे ग्रामीणचं ग्राउंड आहे, ते पटणी मैदानावरती झालं होतं. तर पटणीच्या मैदानाला 800 मीटरचा एकच मोठा ट्रॅक होता आणि मुलींसाठी 1 राउंड मारायचा आणि मुलांसाठी 1600 ला 2 राउंड मारायचे. तर त्यावेळेला पटणी मैदानावरती भरती झाली होती. तर हे झालं त्या भरतीचं आणि त्याच्यानंतर म्हणजे जी मागच्या वर्षी जी भरती झाली होती, तर त्या टायमाला नेमकी पावसाळ्याच्या वेळेस आहे ना, पटणी मैदानावरती भरपूर पाणी साचलं होतं आणि चिखल झाला होता लई. त्याच्यामुळे मग ग्राउंडला हा अडथळा नको. त्याच्यामुळे जे ग्राउंड आहे भरतीचं, ते मुंब्र्याला सिंथेटिक ट्रॅक वरती घेतलं होतं. तर हे झालं मागच्या वर्षीचं. पण आताची जी भरती आहे, ह्या भरतीचं ग्राउंड नेमकी पटणीला होणार आहे की सिंथेटिकला होणार आहे, याच्याबद्दल अजून मला काहीच माहिती नाही. जशी पण मला माहिती मिळेल ग्राउंड बद्दल, की ग्राउंड नेमकी कुठे होणार आहे, तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगेल किंवा माझ्या स्टोरीला टाकेल. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनात एक संभ्रम असतो, की आपल्याला रोडवर पळवतील का गोल ट्रॅकला पळवतील. तुमची भीती निघून जाईल.